तर बाई ब्लाऊज काकेत बसलंच नाही आहे मला. काहून काय झालं याच? काकेत नाही का फुगाच पडत आहे. फुगा पडत आहे? पण माझी फिनिशिंग तर व्यवस्थित राहत असते. काय असूच नाही शकत तुम्हाला झालं नसेल बा बराबर म्हणून. मला काकेतच फुगा पडत आहे आणि बरोबर झालंच नाही ते. झाला नाही का तुम्हाला? ठीक आहे ना, मी करून देतो ना. मग करून द्या, मग मी थोड्या वेळात येतो. हा ठीक आहे ना, ये सर थोड्या वेळात. हा आता मी हिला नाही करूनच देत नाही, नसंच घेऊन देतो म्हणतो की झालं बघ म्हणून. तर बाई हो झालं ना तुमचं. ठीक आहे ना ब्लाऊज? बरोबर बसत ना मला. हो बसून जाईल ना तुम्हाला बरोबर. हो का? शोल्डर बिल्डर काकेत बरोबर केलं. हो सगळ्याच ठिकाणी बरोबर केले मी. काकेत मला थोडासा फुगा वाटत होता, बरोबर झालं ना आता? होईल ना? हो आता होऊन जाईल तुम्हाला बरोबर. व्यवस्थित फिटिंग. व्यवस्थित होऊन जाईल. बरं आता ठीक आहे मग. मला नाही का दुसरा ब्लाऊज टाकत होता, हे फिटिंग बसली नाही म्हणून मी टाकलं नव्हतं. अच्छा नाही असं काही नाही, तुम्ही टाकले असते तरी मी शिवलेलं असतं. हो का? पण मला वाटलं बा आता मी टाकून देईन. ठीक आहे ना, ठीक आहे ना. मग झालं तर तुम्हाला बरोबर ब्लाऊज. ठीक आहे ना, मग घेऊन जातो मी. हा घेऊन जा. पैसे मी नंतर देईन. आता हे ब्लाऊज शिवलं ना, तर आता दुसरं ब्लाऊज शिवल्यावर त्या दोन्ही ब्लाऊजचे पैसे नंतर देईन. हा नंतर द्यायला. ठीक आहे ना. शिलाई बी तर नाही मारून दिली मी तिला, असंच तर देऊन दिलं ना. आता म्हणता की झालं बराबर म्हणून. पहिल्यापासूनच तिचं बराबर होतं म्हणून तिला बराबर झालं. मला माहित आहे ना माझ्या हाताची फिनिशिंग खूप चांगली आहे म्हणून. आणि काय करा, या लोकांचे पैसे काही देत नाही, उधारच नेत राहते दिवसभर.